आमचे सहकारी समालोचक वेलवेट व्हॉइस ऑफ किल्ला रोहा हर्षाजी मुंडे धन्यवाद. हॅलो, थँक्यू सो मच. प्रथमेश ठाकूर यांचा आवाज आपण ऐकत होतो. मी विनंती करेन दोन्ही टीमचे 12th मॅन 12वे खेळाडू समालोचन कक्षामध्ये आले नाही आहेत. दोघांनी विनंती करेन 12वे खेळाडू समालोचन कक्षामध्ये येणं अनिवार्य आहेत. एक मिनिट सर. आजच्या दिवसातील दुसरा सामना आपला भेटीसाठी येतं. आई ससईवाली तुलसी फायटर विशालजी लाड यांच्या मालकीचा संघ आपण पाहतोय. विथ पॉवर हिटर्स खाम अलंकारजी खांडेकर आणि यस अलंकारजी खांडेकर यांच्या मालकीचा संघ आपण पाहतोय. यस पंचांचा ग्रीन सिग्नल मॅचला सुरुवात केली जाते. मैदानाच्या चौबाजूला क्रीडा रसिक, मैदानाच्या आतमधले सगळे गुणवान खेळाडू आणि रोहा स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीवरती जुळलेले सगळे लाईव्ह प्रेक्षक या सर्वांचं RTPL सीझन 3 मध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. एक भव्य दिव्य क्रिकेटचा महासंग्राम आणि निश्चितपणे आज या क्रिकेटच्या सोहळ्याला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आहे. दुसरी मॅच तेजस नरे गोलंदाजीसाठी पहिला डॉट बॉल. पहिला डॉट आला, बॅकफुटला जाऊन बॅकवर्ड पॉइंटला कट केला, फक्त दिशा दिली आहे. एक चांगला स्ट्रोक खेळला गेला होता. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नयन जोशी आणि सलमान सिद्दीक दोन्ही घातकी फलंदाज मैदानावरती आहेत. आपण पाहतोय या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घर बसल्या सन्माननीय पप्पा शेठ महाबळ सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. यस निश्चित मैदानाच्या आतमध्ये स्वतः संघ मालक विशालजी लाड सुद्धा या मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळतील. खोलात टाकलेला बॉल बॅकफुटला जाऊन खेळायचं होतं. एक धावेचा निर्धार केला. धाव कंप्लीट सुद्धा वेगानं केली आहे. महत्वाची मॅच आहे खऱ्या अर्थानं. आपण जर पाहिलं तर सुरुवातीचा खेळ अगदी संत गतीनं चालू झाला. 3 चेंडू झाले, 2 धावा धावफळकावरती. तेजस नरे गोलंदाजीसाठी फिरकीचा वारसा, कधी वेगाची गोलंदाजी, अचूकता, भेदकता ज्या खेळाडूकडे ठासून बदली आहे. तेजस नरे बराचसा अनुभव क्रिकेट विश्वाचा आणि समोर सलमान सिद्दीक हे 2 खेळाडू बराच कालावधी सोबत खेळलेत. आता एकमेकांच्या विरोधामध्ये खेळायचा निमित्त रोहा तालुका प्रीमियर लीग. हाफ ट्रॅकर बॉल आडवा पाटनं उडवला, स्क्वेअर लेगच्या दिशेला बॉल चालला, सरळ वन बाउन्स सीमारेखेच्या अगदी जवळ थांबला गेलाय. काय घडलंय शेवटच्या क्षणी हा मोठा प्रश्नचिन्ह होता सगळ्यांना की बॉल कसा आणि कुठे कधी थांबला. तिकडे मात्र बघता बघता 2 फलंदाजांनी 2 धावा पूर्ण केल्या. अति वेगानं 2 धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या वाढली आहे आणि धावा धावफळकावरती आपण पाहतोय 4 धावा धावफळकावरती. 4 चेंडू झाले. षटकातील पुढचा बॉल डान्सिंग डाऊन पुढे सरसावत फुलटॉस बनवला. बॉलला डीप एक्स्ट्रा कव्हरची दिशा निवडली आहे आणि तिकडे मात्र बघता बघता 1 धाव तर मिळाली आणि त्या एकाच धावेवरती समाधानही मानावं लागतं. एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळते. धावा धावफळकावरती 5. सुरुवात एका बाजूला टीम आपण पाहतोय स्ट्रॉंग बॉईज खाम विथ पॉवर हिटर खाम आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहतो आई ससईवाले तुलसी फायटर. 1-2 दिग्गज संघ आहेत आणि पंचांचा इशारा मैदानाच्या आतमध्ये नो बॉल. यस आपण पाहतोय नो बॉलचा इशारा, बीमरचा नो. वेस्ट साईडच्या वरती अगदी बॉल आपल्याला पाहायला मिळेल. हा चुकीचा बॉल होता, कळवलं गेलं आणि अतिरिक्त धाव तिकडे मात्र मिळेल. इथून पुढचा बॉल असेल फ्री हिटचा बॉल. फ्री हिट स्पर्धा सुपर डुपर हिट मैदानाच्या आतमध्ये रोहा तालुका प्रीमियर लीग. फ्री हिटचा बॉल, फ्री हिटचा चेंडू, कळलंच नाहीये सलमानला बॉल कसा कुठून आणि कधी निघून गेला. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. कमी गतीचा बॉल होता, ऑब्स्टिकच्या बाहेर जाऊन सरसावत खेळायचा प्रयत्न राहिला. एक सेलिब्रेशन डॉट बॉल आल्यानंतर आपण पाहिलं आणि तदनंतर षटकाची सांगता. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला बिनबाद 7 अशी धावसंख्या. एकही बॅटर आऊट झाला नाही. ही जमाची बाब राहील बॅटिंग करत असताना टीम विथ पॉवर हिटर्स खाम या संघासाठी. एका बाजूला नयन जोशी, एका बाजूला सलमान सिद्दीक. लक्ष वेधेन आपल्याला स्पीडअप घ्यायचं आहे. एकंदरीत आपण जर पाहिलं तर इकडे 7 धावा धावफळकावरती आहेत. महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जिकडे आजच्या दिवसातील दुसरा सामना मैदानावरती रंगला जातोय. सलामीची जोडी मैदानावरती आपण जर पाहिली नयन जोशी आणि सलमान सिद्दीक ज्या वेळेला आले 5 चेंडूंचा सामना केला. इकडे मात्र सलमान यांनी 4 धावा जोडल्या गेल्या.
नयन जोशी खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडूंचा सामना केला, 2 धावा फळकावरती, एक नो बॉलरला होता. यावेळीचा बॉल अडवा बाटक खेळला गेला, वाईट मिड विकेटच्या दिशेला बॉल जाईल आणि तिकडे मात्र आपण पाहतोय अजून एक सिंगल स्कोर कार्ड वरती प्लेस होताना पाहायला मिळते. एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या धावफळकावरती पुढे जाते 8 धावा. जशी सुरुवात या मॅचमध्ये आजच्या दिवसाला सुरुवात झाली ना, जशी RTPLला सिंगलनं, तशी सुरुवात आता दुसऱ्या मॅचला सुद्धा होती. पहिल्या मॅचमध्ये सुद्धा बघता बघता 70 धावा झाल्या होत्या. यावेळेला मात्र आपण जर पाहिलं तर स्विच हिटचा फटका खेळायचा होता, बॉल खूप बाहेर गेला, पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजीसाठी महत्त्वपूर्ण गोलंदाज नावा जुनैद. रोहा ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय संकेतजी देशमुख साहेब इकडे उपस्थित राहतात आणि त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे. लॉंग ऑफला एक चांगली कॅच आपण पाहतोय आणि एक महत्त्वपूर्ण फलंदाज सलमान सिद्दीक बाद. इकडे मात्र आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये काय घडलं गेलं, एक अप्रतिम झेल, प्रमोद मडवी होते बॉलच्या खाली आणि लॉंग ऑफला एक चांगल्या पद्धतीची कॅच पाहायला मिळाली. अशा पद्धतीच्या कॅच इम्पॉर्टंट आहेत, मॅचवरती मजबूत पकड करायची आहे आणि या गोष्टीची चांगल्या पद्धतीची जाणीव आईस सईवली तुलसी फायटर या टीमला निश्चित आहे. मागील पर्वाचे ते चॅम्पियन राहिले होते, यंदाही त्याच जिद्दीने ते मैदानावरती उतरतील आणि जवळजवळ त्याच संघाची बांधणी तेजस नरे यांना करायची होती. यंग टॅलेंटेड खेळाडूंना सातत्यानं ते साथीला घेत असताना काहीतरी नवीन करण्याचा कारनामा निश्चित करतात आणि आजही त्याच जिद्दीनं ते उतरलेत. पहिलाच इकडे ब्रेक थ्रू मिळवण्याचा कारनामा जुनैद यांच्या माध्यमातून केला गेला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कुलाड विभागातील डावकुर हाताचा सर्वाधिक घातकी खेळाडू नाव आहे सिद्धांत राणे. सिद्धांत राणे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. डावकुरे हाताचे फलंदाज आहेत आणि ज्या वेळेला आपण जर पाहिलं तर पॉवरफुल बॅटिंग करण्याची ताकद या खेळाडूकडे जवळजवळ आपण पाहिलं तर प्रत्येक बॉलवरती आक्रमण चढवण्याची क्षमता ज्या खेळाडूकडे. सिद्धांत राणे मैदानाच्या आतमध्ये समोर जुनैद पहिली विकेट मिळवली आहे. 9 या आकड्यावरती पहिला धक्का लागला बॅटिंग करताना विथ पॉवर हिटर्स खाम या संघाला. पुढचा बॉल पंचांच्या उजव्या एसटीनं समोरचा चेंडू लोव फुलटॉस होता, दिशा देण्याचं काम केलं गेलं. अडवा बाटणं अगदी काऊ कॉर्नरच्या मधोमध स्ट्रोक खेळला गेला, क्षेत्ररक्षक तिकडेही आले, एक सिंगल मिळाली आणि त्या एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या 10 या आकड्यावरती. दुसरं षटक मार्गस्थ 10 धावा धावफळकावरती आतापर्यंतच्या पाहायला मिळतील. महत्त्वपूर्ण सामना या खेळपट्टीवरती, जिकडे टॉस जिंकल्यानंतर पहिला बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आईसा सैवल तुलसी फायटर टीमचे कॅप्टन तेजस नरे यांनी आणि तदनंतर आता चांगली गोलंदाजी चालू आहे. लोव फुल टॉस बॉल डीप पॉइंट वरून बॉलला उडवला, बॉल चालला 1 बाउन्स, मुख्य व्यासपीठाला मानवंदना देणारा एक देखना दर्जेदार या मॅच मध्ये चौकार. कोणती चूक नाहीये. तिकडे योगेश आहेत आणि वेल जज एक महत्त्वपूर्ण खेळाडू नयन जोशी मैदानाच्या बाहेर.
त्या खेळीवरती पूर्णविराम लगवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये जुने त्यांनी केलं आणि एक चांगल्या षटकाची सांगता तिकडे मात्र करण्यात आली. पुन्हा नव्यानं गोलंदाजीसाठी आपण पाहतोय षटक क्रमांक 3 सांघिक या वेळेचं षटक असेल हे 3 वैयक्तिक 2 टीमचे कॅप्टन लीडिंगला आलेत, फ्रंटला आलेत नावा तेजस नरे गोलंदाजीसाठी. एक बराचसा अनुभव क्रिकेट विश्वाचा त्यांच्या पाठीशी आहे आणि सातत्यानं चांगल्या दर्जाचा खेळ खेळला जातो. रोहा मर्यादित क्रिकेट ज्या खेळाडूनं गाजवलं आणि निश्चितपणे या संपूर्ण स्पर्धेमध्ये बरीचशी मेहनत त्यांचीही राहिली आहे आणि त्या मेहनतीचं फळ खेळपट्टीवरती आपण पाहतो. चांगली गोलंदाजी आतापर्यंतची. मास्टर माइंड ऑफ रोहा मैदानावरती तेजस नरे यावेळीचा खोलातला बॉल राहिला. तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर ऑन साईडला खेळायचं होतं, फक्त दिशा दिली आहे बॉलला. वेगानं क्षेत्ररक्षक आले, बॉलला पकडलंय. तिकडे मात्र एक सिंगल, एकपेक्षा जास्त काही मिळणार नाही. एकच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या 15 या आकड्यावरती आपण पाहतोय. स्ट्राईक रोटेट झाली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय भास्कर मैदानावरती आलेत. नवीन फलंदाज भास्कर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. महत्त्वपूर्ण खेळाडू या मॅचमध्ये त्यांच्याकडे पाहिलं जाईल. आता खेळीला सावरण्याची गरज आहे आणि आता इथून पुढे आपण जर पाहिलं तर एक चांगली बॅटिंग ड्रीम स्टार्ट बघायला मिळेल का. समोरचा फटका खेळला गेला लॉंग ऑफच्या दिशेला. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक वेगाने येताना पाहायला मिळतील. एक धाव निश्चितपणे मिळते आणि त्या एकाच धावेवरती समाधान मानला जाईल. त्या एकच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती 16, 2 फलंदाज बाद झालेत. 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. बॅटिंग करताना टीम विथ पॉवर हिटर्स खाम एक महत्त्वपूर्ण संघ मैदानाच्या आतमध्ये. टॉस पराभूत झाले, पहिले बॅटिंग करावी लागते. 6 ओव्हरची मॅच आहे आणि बॅटिंग करत असताना एक चांगली टोटल उभारावी लागेल. पहिल्या मॅचमध्ये 70 बनला होता, टप्पा पडला, बाहेरचा बॉल होता. यस निश्चित आपण पाहतो पंचांनी कळवलं गेलं की हा वाईट बॉल आहे. एक अतिरिक्त सिंगल इकडे खर्च करण्यात येईल आणि एक धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या 17 या आकड्यावरती आपण पाहतोय. 17 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल तेजस नरे पंचांच्या डावा एसटीनं. ओ यावेळेला खोलातला बॉल तर समोर उडवला आणि समोर लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. अजून एक चांगल्या पद्धतीची कॅच तिकडे पकडली गेली आहे. संघ मालक स्वतः विशाल लाड बॉलच्या खाली कोणती चूक करणार नाही आहेत. फलंदाज बाद सिद्धांत राणे मैदानाच्या बाहेर. इकडे धक्का 3रा. बॅटिंग करताना विथ पॉवर हिटर्स खाम. आपण लगेच पाठवा. बॅटर लगेच यायचंय, वेळ खर्च करायचा नाहीये. बघा ज्या वेळेला विकेट जाते, बॅट्समन आउट झालेल्या बॅट्समन 38 सर्कलच्या बाहेर येण्याआधी आपलं नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवा ही विनंती करेन मी. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतील निकेश दबके, महत्वपूर्ण खेळाडू. अगदी तळवली गावातून येतात आणि चांगल्या दर्जाचं क्रिकेट सातत्याने खेळलं गेलं. पण आता पॉवर हिटर खाम संघासाठी खेळीला सावरावं लागेल कारण की आता संघ अडचणीमध्ये सापडला. 17 धावा धावफलकावरती आहेत. आतापर्यंतचे 3 विकेट्स आपण पाहतो इकडे गमावला. महत्वाचा खेळाडू पहिला बॅटर सलमान सिद्दीक बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळेला सिद्धांत राणे आले होते, पण तदनंतर नयन जोशी सुद्धा बाद झाले आणि आता सिद्धांत राणे सुद्धा बाद होताना पाहायला मिळाले. संघ अडचणीमध्ये सापडला गेला. नवीन बॅटर निकेश दबके खेळपट्टीवरती दाखल झालेत आणि समोर मास्टर माइंड ऑफ रोहा एक अव्वल दर्जाचा खेळाडू तेजस नरे. आता मात्र चांगल्या दर्जाची खेळ एक मोठी सफलता आपल्या नावे करत असताना आतापर्यंत पूर्णपणे 9 चेंडू या संपूर्ण स्पर्धेमध्ये हाताळलेत. फक्त 10 धावा खर्च केल्यात. पुढचा बॉल ओ समोरचा चेंडू डीपासच्या कव्हरला उडवला. क्षेत्ररक्षक आहेत, सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये खेळण्याची चूक इथे केली आहे. ज्या पावलांनी मैदानाच्या आतमध्ये निकेश दबके गेले पुन्हा तसंच्या तसं यावं लागलंय. फटका चुकीचा खेळला. 4था धक्का बॅटिंग करताना टीम विथ पॉवर हिटर्स खाम संघाला. निकेश बाद.
पॉवर हिटर्स खाम संघ कशा पद्धतीने या मॅचची स्थिती सांभाळेल याच्याकडे लक्ष द्यावं लागेल. बघा मागील मॅचमध्ये संजूदादा 11 खैरवाडी कोलाड या टीमचा खेळ असाच काहीतरी होत होता. अडचणीमध्ये टीम सापडली होती. अगदी पहिल्या 18 चेंडूमध्ये 18 धावा होत्या आणि तिथून पुढे आपण जर पाहिलं तर 69 धावांची ती मजल मारली आणि एक मोठा विजय संजूदादा 11 खैरवाडी कोलाड या टीमच्या नावावरती राहिला. आणि त्याच वेळेला आता या मॅचमध्ये कसा खेळ होईल, स्थिती तीच आहे, दिशाही तीच चालू आहे, मैदान तेच आहे, स्पर्धाही तीच आहे. खेळाडू वेगवेगळे आहेत आणि संघही वेगळे आहेत. यावेळीचा अजून एक चांगला बॉल टप्पा पडला, थोडासा होईना खाली बसला जातोय आणि तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर अजून एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. 17 धावा स्कोर कार्डवरती आहे. 4 फलंदाज बाद झाले. तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल बाकी आहे. समोर रोहित शिंदे. फुलटॉस बॉल हवेत खेळायचा होता. शॉर्ट पॉईंटला बॉल चालला, तिकडे क्षेत्ररक्षक आहेत आणि चांगल्या पद्धतीची फील्ड आपण पाहतोय. पहिल्या मॅचची स्थिती होती ना ती स्थिती आताही चालू आहे. 18 चेंडूमध्ये फक्त 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. तिकडे पहिलं सत्र मार्गस्थ आहे. एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक घेऊया, लगेचच या मॅचच्या दिशेने पुन्हा आपण जोडले जाऊया. डीजे या पेजवरती पडले आणि त्याचे ॲडमिन ओमकार राणे हे सुद्धा या स्पर्धेला जोडले गेले. त्यांचंही हार्दिक स्वागत आहे. जिकडे आपण पाहिलं तर जी पहिली कॅच पकडली होती मयूर रेंडे यांच्या माध्यमातून, ती कॅच ही पूर्णपणे आपण जर पाहिलं तर व्हायरल होताना पाहायला मिळते. जाऊया पुन्हा मॅचच्या दिशेनं, जिकडे 18 धावा धावफलकावरती आहेत. नवीन गोलंदाज प्रणयचा पहिलाच बॉल कमी गतीचा टाकला. यावेळेला फसवलंय. रोहित शिंदे समोर आहेत. अगदी आपण जर पाहिलं तर अचूकतेचे चेंडू फेकले जातात. भेदक मारा सातत्यानं मैदानाच्या आतमध्ये घडला जातोय आणि अजून एक डॉट बॉल मिरिटवरती गोलंदाजी चालू आहे. लाईन आणि लेंथ परफेक्ट पकडली आहे. आज आई ससईवली तुलसी फायटर वेगळ्या जिद्दीनं मागील हंगाम गाजवला, यंदाचा हंगाम गाजवायचा आणि त्याच जिद्दीनं मैदानावरती उतरले. पुढचा बॉल यावेळीचा आप ट्रॅकर फक्त दिशा दिली आहे. वेगाचा फायदा उचलला. लॉंग लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला बॉल जाईल. 1 2 3 बाउंस सीमा पार. महत्वाच्या क्षणी बऱ्याचशा कालावधीनंतर चौकार. प्रणय कदम गोलंदाजीसाठी आले. पहिला बॉल डॉट टाकला. दुसऱ्या चेंडूवरती मात्र आपण पाहतोय चौकार इकडे खेचला गेला. रोहित शिंदे महत्वाचे फलंदाज, 4 चेंडूंचा सामना केला. 5 धावा त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतात. धावा येतात, धावा बनवल्या जातील आणि इथून पुढच्या 3 षटकामध्ये पलटवार होईल हेच कळवलं जात आहे. यावेळीचा सुद्धा बॉल रेडरमध्ये आला. बॉल उडवला पण तिकडे लांबी कमी आहे, उंची इकडे बरीच गाठली होती. सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये अजून एक टीपला गेला जाईल. संपलाय रोहित शिंदेचा खेळ. इथून पुढे बसेल की नाही पॉवर हिटर खाम संघाच्या धावसंख्येला मिळे. बॅट आउट.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय साजेश दाखल होताना पाहायला मिळतील. महत्वपूर्ण खेळाडू आहेत, पण आता खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 22 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. रोहित शिंदे एक आशेचं किरण होतं, ज्या वेळेला धावा बनतील या आशेने त्यांच्याकडे पाहिलं गेलं, त्याच वेळेला मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना रोहित शिंदे बाद होताना पाहायला मिळालं. एक मोठी सफलता प्रणय कदमच्या नावावरती राहिली आहे. नवीन बॅटर डावखुर हाताचे खेळाडू साजेश मैदानाच्या आतमध्ये. धावा बनवावा लागतील, धावा बनवावाच लागतील जर आज या स्पर्धेमध्ये मधला प्रवास आपल्याला टिकून ठेवायचा, या स्पर्धेमध्ये कायम राहायचा. आज रोहेकरांची मनं जिंकायची आहेत तर चांगला खेळ करून दाखवावा लागेल आणि त्यासाठीच विश्वासानं आपल्याला संघ मालकाने आपल्या टीममध्ये समाविष्ट केल्या. टीमच्या कॅप्टनचा विश्वास जिंकायचा. फुल टॉस बॉल, साजेश मैदानाच्या आतमध्ये आले, बॉलला उडवला आणि तिकडे काऊ कॉर्नर आणि वाईडिश मिड विकेटच्या आतमध्ये पकडले गेले. जसे निकेश दबके 0 वरती बाद झाले तसे मात्र मैदानाच्या आतमध्ये साजेश सुद्धा बाद होताना पाहायला मिळतील. अजून एक सफलता बॅटिंग करताना. आणि इकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय काय घडलं गेलंय. एक महत्वपूर्ण खेळाडू ज्याच्याकडे बरीचशी ताकद नजाकत होती, पण 0 या आकड्यावरती बाद व्हावं लागले. 0चा चष्मा घालून मैदानाच्या बाहेर आणि एका मागोमाग एक खेळाडू आता बाद होताना पाहायला मिळतात. तू चल मैं आया. आतापर्यंतची स्थिती अशीच आहे. बॅटिंग करताना टीम विथ पॉवर हिटर्स खाम बॅकफुटला आलेत. आता नवीन बॅटर जीवन देवकर मैदानावरती. जीवन देवकर खेळपट्टीवरती, त्यांच्या साथीला भास्कर आहेत. प्रणय कदम ऑन हॅट्रिक, विकेट हॅट्रिकच्या कदारवरती प्रणय आलेत. यंग टॅलेंटेड खेळाडू, स्वतःला मिळालेली संधी आणि त्या संधीचं सोनं आज मला करून दाखवायचं आणि त्याच दर्जाची गोलंदाजी आतापर्यंत राहिली. या स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक कंप्लीट केली जाईल का? बॉलर प्रणय कदम, समोर नवीन खेळाडू जीवन देवकर. चांगली बॅटिंग करावी लागेल. 6 फलंदाज बाद झालेत. पुढचा बॉल स्विच हिटचा फटका खेळायचा होता. बॅट बॉलचा संपर्क कोणताही राहिला नाहीये आणि इकडे मात्र आपण जर पाहिलं तर चांगल्या पद्धतीची फिल्डिंग शॉट थर्ड मानला आणि अजून एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. 4थं षटक मार्गस असं वाटलं होतं की या मॅचमध्ये पुन्हा पलटवार होईल. जशी मागची मॅच राहिली होती, धावा आल्या होत्या, शेवटच्या क्षणामध्ये धावा बनल्या गेल्या होत्या आणि त्या धावा बनतील या आशेनं आपण पाहतोय अजूनही, पण अद्याप तशी स्थिती दिसत नाहीये. टीम विथ पॉवर हिटर खाम अडचणीमध्ये सापडलेत. पूर्णपणे बॅकफुटवरती ढकलण्याचं काम प्रणय कदम आणि त्याच वेळेला टीम आई ससाई वेल तुलसी फायटर या टीमने केला. 22 धावा धावफलकावरती. षटकातील या ओव्हरचा लास्ट बॉल प्रणय कदम. हा बॉल कसा, हा बॉल कुठे चालला? हा बॉल आपण पाहतोय यष्टीरक्षकाचा वेध घेणारा आणि याही वेळेला मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल. अप्रतिम चेंडू राहिला. अजून एक डॉट बॉल ना आपण जर पाहिलं तर इकडे षटकाची सांगता केली. 24 चेंडूचा खेळ थांबला. धावा धावफलकावरती 22. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. एक छोटासा डीजे ब्रेक घेऊया. यू गया राहिलं आणि ही स्पर्धा या गोष्टीसाठीच आहे. यंग टॅलेंटेड खेळाडू, ही स्पर्धा रोहेकरांच्या उत्कर्षासाठी आणि निश्चितपणे रोहेकरांसाठी ही स्पर्धा आहे. रोहातील प्रत्येक खेळाडू जीवाच्या आकंतानं आपले 100% एफर्ट्स मैदानाच्या आतमध्ये देताना पाहायला मिळतील
आणि त्यातीलच एक खेळाडू प्रणय कदम होते. यंग टॅलेंटेड खेळाडू चमक धमक दाखवली आणि 4च धावा खर्च करत असताना 2 विकेट्स मिळवल्या. आता बॉलिंगसाठी नवीन गोलंदाज झालेत नावा वैभव. पहिलाच बॉल, यावेळीचा बॉल बॅट बॉलचा संपर्क राहिला नाहीये. त्याच दरम्यान आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम चेंडू पाहायला मिळतं. डॉट बॉलची सांगता झाली आहे. अजून एक डॉट बॉल या खेळपट्टीवरती फेकला गेला. या मॅचमध्ये खूप सारे डॉट बॉल आपण पाहिलेत. धावा थांबवलात, धावांचा वेग पूर्णपणे रोखण्याचा कारनामा केला आणि ससैवल तुलसी फायटर या टीमनं. पुढचा बॉल, समोरचा चेंडू पुन्हा आडवा बॅटने खेळायचं होतं. इकडे मात्र आपण जर पाहिलं ना तर सिंगल डबलचा विचार केला जात नाहीये. जास्तीचे षटकार चौकार खेळायचे आहेत, पण त्या दरम्यान डॉट बॉल खेळतात हे विसरून चालणार नाहीये. धावा थांबल्या गेल्या, धावा थांबवला. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर या मॅचमध्ये काय राहिलंय बाकी, तर या मॅचमध्ये आता अपेक्षा राहिल्यात बाकी आणि त्याही मोठ्या फटक्यांच्या विथ पॉवर हिटर्स काम संघासाठी. भास्कर मैदानाच्या आतमध्ये 3 बॉल फेस केले ते 1च धाव टीमसाठी जोडली आहे. वैभव काय गोलंदाजी करतात, पहिले 2 डॉट टाकलेत. पुढचा बॉल, याही वेळचा बॉल. आताही टप्पा पडला. पुन्हा यष्टीरक्षकाचा वेध बघा, फक्त जणू काही प्रॅक्टिस चालू आहे. टप्पा पडतो, यष्टीरक्षकाचा वेध घेतो. बॅटरमध्ये आहेत की नाही कळतच नाहीये, कारण की बॅट फिरवली जाते आणि ब्लाइंड स्ट्रोक खेळले जातात. अगदी चेंडूच्या विरोधामध्ये फिरवली जाणारी बॅट, तिकडे मात्र बॅट बॉलचा संपर्कच होत नाहीये. पुढचा बॉल, याही वेळेला आता यष्टांचा वेध केला. त्रिपुराचित बाद, क्लीन बोल्ड. LBW सॉरी बोल्ड होताना पाहायला मिळाले. सर्वाधिक मोठी विकेट मिळाली. 7वा धक्का. हे धक्के सोसण्याची ताकद आता आहे का टीम विथ पॉवर हिटर काम संघाकडे, कारण की नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर अमीन खेळपट्टीवरती दाखल होताना पाहायला मिळतात. 22 या आकड्यावरती 7 गडी इकडे बाद झाल्यात. या मॅचमध्ये अगदी लो स्कोरिंग मॅच आजच्या दिवसामध्ये बघायला मिळेल की का, हा प्रश्नचिन्ह. पुढचा बॉल, फटका फसला, बॉल हवेत. चेंडूचा पाठलाग क्षेत्ररक्षक करतात. शेवटच्या क्षणी अपयश आले. नो मॅच लँडमध्ये पडल्यानंतर एक सिंगल तिकडे जोडली जाते. यस, निश्चितपणे आपण जर पाहिलं ना तर या मॅचमध्ये एवढ्या सिंगल आलं ना, तेवढे रोहा तालुक्यामध्ये आमचे मुलं सिंगल नाही आहेत जेवढा सिंगल या मॅचमध्ये बघायला मिळाला. एकंदरीत धावाच येत नाही आहेत, धावा बनल्या जात नाही आहेत. 23 धावा स्कोरकार्डवरती आपण पाहतोय. 7 फलंदाज बाद झालेत आणि आत्तापर्यंतचं 5वं षटक मार्ग असता. शेवटचा बॉल बाकी आहे. 5 बॉलमध्ये 1च धाव दिली, 1 विकेट मिळवली आहे. वैभव अप्रतिम गोलंदाजी. याही वेळचा बॉल, आताही बॅटची कडा घेतली. बॉल स्विंग झालाय, थांबला. तिथे मात्र यष्टीरक्षक तेवढेसे चप्पल होते. बॉलचा थ्रो चांगला होता. बघता बघता 2 धावा फक्त या ओव्हरमध्ये आला. काय कमबॅक झाला बघा. पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर चांगली कामगिरी बघायला मिळाली, जिकडे गोलंदाजी करत असताना तेजस नरे आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 7च धावा आला होता. दुसऱ्या षटकाचा विचार केला, दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी जुनेद आले, त्यांनी फक्त 3च धावा दिला. व्यासवी जुनेद यांनी सुद्धा आपण जर पाहिलं तर 7 धावा तिकडे खर्च केला होता. पुन्हा नव्यानं तेजस नरे आले आणि त्यांनी मात्र आपण जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी करत असताना फक्त 5च धावा खर्च केला. प्रणय आले, प्रणय यांनी फक्त 4 धावा दिल्या. त्यानंतर वैभव आले, वैभव यांनी फक्त 2च धावा. म्हणजे ज्या वेळेला आपण पाहतो ना की एखादा धावसंख्येचा चढता क्रम अपेक्षित होता, पण उतरता क्रम बघायला मिळाला. 30 चेंडूंचा खेळ संपला आणि 24च धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतात. 7 फलंदाज बाद झाले टीम विथ पॉवर हिटर्स घाम संघाचे. शेवटचं षटक पुन्हा नव्यानं प्रणय कदम. पहिला बॉल, पहिलाच बॉल हवेत उडवला, डीपेस्टा कव्हरला, क्षेत्ररक्षक नाही आहेत. एक देखना फटका, 1 बाउन्स बॉल सीमा रेखेच्या पलीकडे. या मॅच मध्ये महत्वाच्या क्षणी धावा देणारा चौकार.
हा फटका अगदी नेत्रदीपक आणि डोळ्याचं पारणं फेडणारा होता. ज्या वेळेला ऑपस्टिकच्या बाहेर व्हाईट लाईनवरती बॉल होता त्याला खेळलं जीवन आणि एक वेगळ्याच पद्धतीचा फटका आपण पाहिला. कॉन्फिडन्स बराच स्ट्रोक तिकडे 4 धावा देणाऱ्या चौकाराच्या साह्यानं संघाची धावसंख्या 28 वरती. स्लॉग ओव्हरमध्ये धावा येतात. याही वेळेला फटका आडवा बाटने खेळला गेला पण तो आता समोर बॉल चालला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव निश्चितपणे मिळेल आणि त्या एकेरी धावेवरती समाधान मानावं लागेल. एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना धावा 29 स्कोर कार्डवरती पाहायला मिळतील. धावा येत नाहीयेत, धावा बनला जात नाहीयेत, धावांचा वेग थांबवला आणि तो कारनामा मैदानाच्या आतमध्ये प्रणय असेल. त्याच वेळेला तेजस पाहायला मिळाले. जुनेद आले होते, मध्ये वैभव यांना आपण पाहिलं. या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली आहे. समोरचा बॉल आडवा बाटने खेळला, बॅकफुटला जाऊन बॉलला हवेत उडवला. बॉलच्या खाली विशाल लाड कोणती चूक करणार नाहीयेत. अजून एक टिपला गेला झेल, संपला बॅटर. आमीनचा खेळ बसत नाहीये. धावसंख्येला मी 8वा धक्का. बॅटर आउट. अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी त्यांची राहिली आहे. प्रत्येक फलंदाजाला थांबवलं गेलंय. ओ याही वेळचा बॉल व्हाईट लाईन वरती समोर खेळण्यासोबत छेडछाडी बाहेरच्या चेंडू सोबत आणि पुन्हा एकदा विशाल लाड बॉलच्या खाली त्यांना पाहायला मिळतील. कोणती चूक नाहीये. अजून एक धक्का. 9व्या विकेटचं पदक मैदानाच्या आतमध्ये. रोहित गेले, रोहित मैदानाच्या बाहेर आले. पाचवा बॉल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. शाहिद डांगे खेळपट्टीवरती दाखवताना पाहायला मिळतात आणि पहिलाच बॉल आल्या आल्या तेही डॉट खेळलेत. अजून एक डॉट बॉल. 6व्या षटकातील शेवटचा बॉल, या इनिंग मधील शेवटचा बॉल. 4.97 ची सरासरी. 29 धावा पोहोचला धावफलकावरती. रुवा स्पोर्ट्स या वाहिनीवरती, युट्यूब वाहिनीवरती आपण पाहतोय. घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेतात प्रेक्षक वर्ग. त्यांचंही हार्दिक स्वागत. आमच्या त्या प्रेक्षकांनी थोडं नाराज केल्यास थोडं विथ पॉवर रेडर्स खाम संघानं, कारण की मोठे फटके अपेक्षित होते, धावा अपेक्षित होत्या, त्याच धावा आल्या नाही आहेत. संघाची धावसंख्या आत्तापर्यंत आपण जर पाहिली ना तर 30 या आकड्यावरती. 4 विकेट्स मिळाल्यात प्रणयला. याही वेळचा बॉल. अजून एक चांगला बॉल पाहायला मिळेल. इकडे बॅट बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉलनं या षटकाची, या इनिंगची सांगता झाली आहे. 6 ओव्हरचा खेळ संपला. धावा धावफलकावरती 30. तब्बल 9 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 31 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये पाहायला मिळेल. एक लो स्कोरिंग मॅच आपल्या भेटीसाठी येईल. पूर्वार्धाचा खेळ इथे थांबला. तुम्ही थांबू नका. आपण थांबायचं तर नाहीये. रोहा तालुका प्रीमियर लीगचा आनंद आपण जरूर घेतोय आणि निश्चितपणे मी थांबतोय. इथे ऐकूया सेकंड इनिंगमध्ये प्रथमेश ठाकूर यांचा गोड आवाज, जिथे 31 धावांची आवश्यकता येणाऱ्या 36 चेंडूमध्ये. त्या पलीकडे DJ साहिल.
अलंकारजी खांडेकर साहेबांचा शुभागमन झाला, त्यांचं आपण स्वागत करणार आहोत. मी विनंती करेन बाळाशेठ मांबळे आपल्या शुभास्ते आणि संकेत दादा आपण देखील या, आपल्या शुभास्ता शुभसन्मानित केला जाईल. बाळाशेठ मांबळे यांनी संकेतजी देशमुख साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते सन्माननीय अलंकारजी खांडेकर साहेबांचा शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावरती आपण करायचा. खरं तर पुरस्कर्ते आहेत वेद पॉवर हिटर खांब या संघाचे आणि दुसऱ्या बाजूला विशाल लाड यांनी पुरस्कृत केले संघ पद. म्हणजे राजवादा एका बाजूला आपण पाहिलं तर अलंकारजी खांडेकर साहेब, दुसऱ्या बाजूला विशालजी लाड साहेब. खरं तर गतवर्षी त्यांचा संघ चॅम्पियन राहिला होता. या स्पर्धेत आम्हाला प्रथम क्रमांकाची ट्रॉफी, ब्युटिफुल ट्रॉफी आपण पाहतात. विद्यमान सरपंच कोपन सौभाग्यवती तेजस्विनी तुषार वाजंत्री ताईंच्या माध्यमातून ही प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत झाली. द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची ट्रॉफी, ब्युटिफुल ट्रॉफी आपण पाहता. यशस्वी पुरस्कार एक दिलदार व्यक्तिमत्व तात्या मालुसरे साहेबांनी आम्हाला पुरस्कृत केले. प्लेअर ऑफ द डे साठी सायकल पहिल्या दिवसामध्ये स्मरण रोशन मोरे यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत झाले. दुसऱ्या दिवसासाठी श्रीकांतजी पंडित साहेबांच्या माध्यमातून, त्यानंतर तानाजी देशमुख साहेबांच्या माध्यमातून, मुग्धा संजय कदम यांच्या माध्यमातून आणि कैलासवासी शशिकांत येतवडे यांच्या स्मरणार्थ अभिषेक गोतवडे साहेबांच्या माध्यमातून एक बायसिकल आम्हाला पुरस्कृत झाल्या. मॅन ऑफ द मॅच, ऑल मॅन ऑफ द मॅच तुम्ही पाहतायत उद्योजक तथा समाजसेवक शंकरबाई महाबळे साहेबांनी आम्हाला पुरस्कृत दिला. बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॉलरसाठी आपण पाहिलं तर मनमंदिर स्पोर्ट्स. आणि याच दरम्यान रायगड प्रीमियर लीग खऱ्या अर्थानं आपण ही दमदार स्पर्धा पाहतो. सन्माननीय मंगलजी वाकडीकर साहेबांचे ते शुभागमन झालेलं आहे. रायगड प्रीमियर लीग एक दमदार स्पर्धा असते मित्रांनो, मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा असते आणि आपले रोहातील संघ देखील त्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि वेलकम मंगे सुद्धा आपल्या स्पर्धेच्या वतीनं मी हार्दिक स्वागत करतोय. अखंड महाराष्ट्रभर खऱ्या अर्थानं यंदाच्या वर्षी ज्या स्पर्धेची चर्चा झाली आणि मोठ्या थाटामाटानं जी स्पर्धा पार पाडली रायगड प्रीमियर लीग, आणि आमचं मंगे सुद्धा आमच्या व्यासपीठावरती नक्कीच उपस्थित राहिलात. वेलकम दादा, आपलं स्पर्धेच्या वतीनं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. येस अंपास ग्रीन सिग्नल, लेट्स प्ले गेम ऑनचा इशारा आपण पाहतोय. आणि दादांच्या माहितीसाठी की नुकताच आपण पाहतो सामना सुरू आहे सध्याच्या घडीला विथ पॉवर हिटर काम बनाम आई सासाईवाली तुळशी फायटर्स या दोन संघांमध्ये. पहिल्या डावात अवघ्या 30 झाल्यात आणि या डावात 31 धावांचं मापक असं लक्ष घेऊन सलामीची जोडी तेजस नरे आणि त्यासोबत प्रमोदला आपण पाहतोय. तेजस स्ट्रायकिंग एनवर, नयन जोशी पहिलाच बॉल इनफिल्डचा वर्ण खेळलाय, फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक धावतायत, चेंडूला अडवलं देखील 2 धावा सहज मिळतील. तेजस नरे म्हटलं की रोहातील मास्टर माइंड, चालाक लोंबडी, चतुर तेजस. आणि खरं तर 2016ची स्पर्धा मला आठवते, आमदार चषक आणि प्रथमतः रोहामध्ये प्रत्येक टुर्नामेंटसाठी बाईक ठेवली गेली होती. खरं तर मेगा फायनलची मॅच होती. ठाणे रायगडमधील अनेक मोठमोठे फलंदाज, सुहास पवार असतील, असे मोठमोठे फलंदाज त्यांच्या समोर होते. आणि त्यावेळेस 6 चेंडू 11ची गरज असताना अवघ्या 2 धावांचं षटक त्यांना हाताळलं होतं. आणि त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये तेजस नरेने खूप इम्प्रेस केलं होतं आणि बायकर मॅन ऑफ रोहा म्हणून तेव्हा त्याची ओळख निर्माण झाली. त्यानंतर गतवर्षी RTPLचं चॅम्पियन देखील तो राहिला, कॅप्टन होता आई सासाईवाली तुळशी फायटर्स संघाचा. आणि यंदाच्या वर्षी देखील आपण पाहिलं तर त्याचा मनामध्ये ती जिद्द आहे. आणि गतवर्षी देखील आपण पाहिलं तर प्लेअर द टुर्नामेंट देखील त्यांना पटकावली. नयन जोशीचा हा बॉल, प्रमोदचा पाठमधनं फटका चांगला आहे, स्विंग केलाय, स्क्वेअर लेगच्या बाहेर, पहिल्या टप्प्यावर चेंडू फरार, सीमा पार, RTPL चौकार. प्रशांत मडवी यांचा काळ भैरव लेडीज संघामध्ये एक ब्राह्मण क्रिकेट खेळताना त्याला आपण पाहतो, स्वाईडला स्वीप केलाय, क्या बात है, घुटना टेक और प्रमोद मडवी के बल्ले से ये लंबा सिक्सर देख छेरा.
अक्षरशः प्रमोद मडवी नामक फलंदाज निडी संघाचा हा विस्फोटक खेळाडू आहे आणि त्याचा धमाका आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्याच चेंडू तो फेस करत होता खरं तर आणि नयन जोशीच्या तिसऱ्या बॉलवरती प्रथमतः त्याने चौकार लगावला आणि आता षटकार. मडवीचा आणखी एक तडाखा, यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला गॅप मोठा आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर पॅक बॅटिंग मायटी मडवीच्या बॅटमधनं मेगा ब्लास्ट 4 धावा. कव्हर आपल्याला पाहायला मिळतात. 17 ऑन बोर्ड विदाउट लॉट आफ्टर फर्स्ट ओव्हर. एकही गडी गमावलेला नाहीये. खरं तर दर्जेदार खेळ आपल्याला पाहायला मिळाला. तेजस प्रथमतः पहिल्या बॉलवरती त्याने डबल कन्वर्ट केली, त्यानंतर लेग बायच्या स्वरूपात सिंगल आणि बट त्यानंतर प्रमोद मडवीला जशी स्ट्राईक मिळाली त्याने नयन जोशीच्या विरोधामध्ये आपण पाहिलं तर 2 चौकार आणि 1 षटकार कन्वर्ट केला. षटकार तो आला स्वीप केला ओव्हर द स्क्वॅश मिड विकेट आणि त्यानंतर आपण पाहिला 1 चौकार कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर देखील त्याने कन्वर्ट केला. व्यासपीठावरती खऱ्या अर्थानं आपण पाहिलं एक दमदार आणि यशस्वी आयोजक अखंड महाराष्ट्रानं त्या स्पर्धेची दखल घेतली. त्यातच रायगड प्रीमियर लीग आणि मंगेश भाकरीकर साहेब आपल्या व्यासपीठावरती तुम्हाला पाहायला मिळतील. का मॅचेस झाल्या त्याच्या वर्षी रायगड प्रीमियर लीगमध्ये खरं तर मंगेश दादा भरपूर रेकॉर्ड्स बनले आणि त्या रेकॉर्डची चर्चा आज अखंड महाराष्ट्रभरामध्ये झाली. 10 बॉलमध्ये 1 धाव देखील झाली नाही. ठाणा रायगड दोन्ही मॅचेस शेवटच्या चरणापर्यंत रंगताना आपण पाहिलं. ठाणा युवा रायगड युवाचा जो सामना देखील आपण पाहिला शेवटच्या बॉलपर्यंत ती मॅच रंगली आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं ठाणा रायगड जो प्रेक्षणीय सामना आपण पाहिला तो देखील अंतिम चरणापर्यंत रंगताना आपल्याला पाहायला मिळाला. पण खऱ्या अर्थानं दोन्हीही मॅचेस ठाणे संघाने जिंकल्या. फटका चांगलाय तेजस नरेचा बॅटमधनं हा येतोय मोठा फटका, पण क्षेत्ररक्षक खरं तर उपस्थित होते. ज्यावेळेस संपर्क झाला खरं तर असं वाटलं की बाउंड्री लाईनचा बाहेर बॉल जाईल, पण खरं तर हवेच्या विरोधात फटका खेळण्याचा प्रयत्न. फर्स्टला विकेट सपत तेजस बॅक टू द डगआउट. आपण पाहतोय जितेंद्र 11 संघाचा हा ओपनिंग बॅटर तुम्हाला पाहायला मिळेल. ओपनर बॅटर सध्या मैदानामध्ये दाखल झाला. एका बाजूला ग्रामीण मधून निधी संघाकडून खेळणारा प्रमोद मडवी ऑन फायर आहे. 4 बॉलमध्ये त्याने 14 बनवला. दुसऱ्या बाजूला आता आणखीन एक विस्फोटक फलंदाज प्रियेश सलमानचा बॉल थांबून खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट थर्ड मध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. थोडं फंबल होतात फिल्डर. एकही धाव मिळणार नाही. डॉट बॉलची समाप्ती तुम्हाला पाहायला मिळेल. प्रियेश शांततापूर्वक सुरुवात करतो आणि खरं तर तशी सुरुवात करणं गरजेचं देखील. वेलकम आमचे बंधुतुल्य मित्र दक्षित कडव यांचं देखील ते शुभागमन झालं. त्यांचं देखील स्वागत आज स्पर्धेच्या निमित्तानं. रोहा स्पोर्ट्स म्हटलं की संपूर्ण फॅमिली एकत्र आहे. हा संपूर्ण एक परिवार आहे. स्टिअर केला हलक्या हातानं ऑफ साईड रिजनमध्ये मिड ऑफ मध्ये बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. सिंगल मिळते. धावसंख्या 22 वर 31 धावांचं मापक लक्ष आहे. 22 झालेल्या तर येणाऱ्या 26 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 9 धावांची गरज आहे.
यानंतर दोन विजेत्या संघांमध्ये सामना तुम्हाला पाहायला मिळेल. फटका मिस टायमिंग बॉल अवे मध्ये फोल्डर डाऊन दी बॉल अँड वेल जज कॅच. सेकंड गॉन. 22 आकड्यावर दुसरा धक्का लागतोय. खेळाचा दुसरा डावात बॅटिंग करताना आयसा साईवाली तुळशी फायटर्सला. सलमानने मात्र आपल्या ओव्हरमध्ये कमबॅक केलाय. सलमान सिद्दीकीला आपण पाहतो एक नामाजलेला खेळाडू तर रोहा तालुक्यातील आणि 22 धावा दाफलकावरात. सवयीच्या बाबतीत सहकार्य करायचं. न्यू बॅटर थोडं क्षेत्ररक्षणाचं जाळं पाहतात कसं विनलंय, कारण सेकंड ओव्हर आउटफील्डमध्ये फक्त 3 फिल्डर आहेत, त्यामुळे गॅप शोधतात. गॅप मिळेल का पाहायचं. येस डेफिनेटली. पॉइंटचे फिल्डर एक्झॅक्टली काय करतात फक्त पाहत राहिले. चेंडूकडे निघून चाललाय बॉल. पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आरटीपीएल ब्रँडेड चौकार. संपन्न 2 षटकाच्या समाप्तीनंतर 13.00च्या सरासरीनं 2 गडाच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या 26. सलमान 9 धावा त्यानं खर्च केला. 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. रोहित गोलंदाजी मार्कवर येतो. आता इक्वेशन भरपूर सोपं झालंय. येणारे 24 बॉल विजयासाठी आता फक्त 5 धावांची गरज आहे. सामना अगदी लवकर संपवण्याचा प्रयत्न राहिला प्रमोद मडवीचा. ऑन साईडला कॅच होता. शॉट फाईन ऍक्शन मध्ये बॉल मागे चाललाय. 2 क्षेत्ररक्षक धावतायत आणि ते 2 धावा देखील सहज मिळतील, पण फिल्डर तिथे होते. काय झालं मिसफिल्ड आहे. आमच्या ऑफिशियल कॅमेरामॅनला देखील एका चरणावरती असं वाटलं की चेंडूला अडवलं गेलंय आणि पण नाही, तिथे मात्र चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. 2 फिल्डर बघा ऍक्शन रिप्ले आपण पाहूया. फिल्डर धावत होते भरास का धावले, अडवण्याचा प्रयत्न देखील केला, तिथे स्किड झाले, पडले आणि बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. थोडं नाट्यमय क्रिकेट. एका धावेची गरज अजूनही 5ची गरज होती, 4 मिळाला म्हणजे 1 अद्यापही करायची आहे. नाट्यमय क्रिकेट, हास्यमय क्रिकेट सध्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आता अवघ्या एका धावेची गरज आहे. स्कोर इज इक्वल नाव. धावसंख्या समांतर आणि विजयासाठी अवघ्या एका धावेची गरज आई सासाईवाली तुळशी फायटर्सला. सो नेक्स्ट मॅच विनिंग टीम फ्रॉम दिस मॅच, इथून जिंकणारा संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये संजू दादा 11 खैरवाडी कोलाट संघ. रायगड प्रीमियर लीग आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्या स्वप्नातून साकारलेला भव्य क्रिकेटचा महासंग्राम अखंड महाराष्ट्रानं ज्या स्पर्धेची दखल घेतली त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक आमच्या व्यासपीठावरती मंगेश दादा वाकडीकरांना पण पाहतोय. आणि षटकारानं सामना संपलाय. मॅच फिनिश. सामना जिंकलाय आई सासाईवाली तुळशी फायटर्सनं. 8 गडी राखून सामना जिंकला आणि या स्पर्धेमध्ये विजयी रथावर स्वार असताना सुरुवात केली आहे विजयानं या स्पर्धेत. थँक्यू डीजे. थँक्यू. स्वागत आहे.